मित्रांनो, आज आपण जाणार आहोत इम्पोर्ट एक्सपोर्ट प्रॅक्टिकली शिकण्यासाठी। मग काय, आपण इम्पोर्ट एक्सपोर्ट म्हणलं की प्रॅक्टिकल व्हिजिट करणं तितकंच महत्त्वाचं आहे। आपल्या दोन्ही गाड्या निघाल्या मुंबईच्या दिशेने। मुंबईसाठी आम्ही एक्सप्रेसवे पकडला आणि त्या ठिकाणी गेल्याबरोबर आम्हाला बरेचसे उद्योजक लोक भेटले जे महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यामधून जमले होते। मग काय, रेकॉर्ड ब्रेकिंग व्हिजिट तर होणारच होती। आपल्या बस निघाल्या GNPAच्या दिशेने, जेणेकरून आपल्याला प्रॅक्टिकल सगळ्या गोष्टी शिकायला मिळतील। पुण्यावरून मुंबईला जायचं म्हणलं की टोल तर द्यावाच लागणार आणि त्यानंतर आपण निघालो आपल्या पहिल्या डेस्टिनेशनकडे। त्या ठिकाणी आपण कोल्ड स्टोरेजला व्हिजिट केली, समजून घेतलं की कुठल्या देशाला कुठला प्रोडक्ट चालतो। मलेशिया, दुबई, कतार वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळ्या प्रोडक्टची व्हरायटी चालते। मग त्यानंतर बऱ्याच लोकांनी समजून घेतलं की त्या प्रोडक्टला आपण पॅकिंग, सॉर्टिंग, ग्रेडिंग करणं किती महत्त्वाचं आहे। त्या प्रोडक्टचा हातामध्ये घेऊन अनुभव घेतला आणि आपण कुठला प्रोडक्ट निवडला पाहिजे त्याबद्दल क्लॅरिटी आली। आपली पुढली व्हिजिट होती ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंगला, ज्या ठिकाणी सगळे काही JNPAचे ऑपरेशन चालतात। तिथल्या JNPAच्या ऑथॉरिटीनं सगळ्या काही महाराष्ट्रातनं जमलेल्या उद्योजकांना गाईड केलं। आणि त्याचबरोबर तिसरी आपली व्हिजिट होती ज्या ठिकाणी फ्रूट व्हेजिटेबल सोडून कुठलाही जर प्रोडक्ट एक्सपोर्ट करायचा असतो तर तो आपण करतो या ठिकाणवरनं, म्हणजेच CFA स्टेशनवरनं। आणि ह्या सगळ्या गोष्टी करून आपण निघालो पुण्याच्या दिशेने। या ब्लॉगचा पुढील पार्ट जर बघायचा असेल तर आत्ताच मला फॉलो करा, कारण पुढे अजून इंटरेस्टिंग फॅक्ट्स तुम्हाला मिळणार आहेत।